नमस्कार, मी ऋतुषा कदम. सकाळी 10च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी. मालेगाव महानगरपालिकेच्या विद्युत विभागामध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आलंय. नमाज पठणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. मालेगावच्या लोकसंघर्ष समितीचं लुकमान कमान यांनी त्यांच्या प्रभागामध्ये लाईट नसल्याच्या कारणानं वारंवार महानगरपालिकेला निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल घेतली जात नव्हती. त्या प्रभागामधील नागरिकांनी मनपाच्या विद्युत विभागामध्येच ठिय्या मांडला आणि रमजानाचा महिना असल्यामुळे सायंकाळची नमाजाची वेळ झाल्यामुळे विद्युत विभागाच्या कार्यालयामध्येच या नागरिकांनी नमाज पठण केलं. मालेगाव शहराचा हा विषय आता चर्चेचा ठरलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतोय. हमको बुलाया गया था, उन्होंने खुद बुलाए थे. 3 बजे हम वहाँ गए लाइट के लिए, हमको बिठा के रखे, बोले हम आते मीटिंग में से, और वो आए नहीं. हम लोग उनके इंतज़ार में बैठे थे. हत्ता कि असर की नमाज का टाइम हो गया. वहाँ पर नमाज के टाइम का हम लोग अगर ऐसा नमाज का टाइम था कि अगर हम लोग चले जाते तो वो ऑफिस बंद करके चला जाता था ऑफिसर. तो फिर हमको वो दिन, कल के भी दिन लाइट नहीं मिलता था. तो वो बात को मद्देनज़र रखते हुए हमने असर की नमाज भी वो जो लाइट डिपार्टमेंट है उसकी ऑफिस में ही अदा की है. अधिकची माहिती जाणून घेऊयात. निलेश वाघ आपल्या सोबत आहेत. निलेश, इथे नमाज पठण केल्यामुळे आता मालेगाव शहरभरात चर्चा होतीये. नेमकी तक्रार काय होती आणि त्यानंतर जे नमाज पठण करण्यात आलं त्याचं सत्य काय? नक्कीच तुझ्या आपण जर बघितलं तर मालेगाव महापालिकेचा जो नमाज पठणाचा व्हिडिओ होतो त्यामुळे मालेगाव शहरासह अनेक ठिकाणी त्याचे पडसाद ते उमटायला लागले. आपण जर पाहिलं तर मालेगाव महापालिकेमध्ये लोकसंघर्ष समितीचे जे कार्यकर्ते होते ते गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या प्रभागात लाईट नव्हती आणि अनेक वेळा सांगून देखील विद्युत विभागाकडनं लाईट लावण्याची प्रक्रिया जी ती केली जात नव्हती. आणि काल ते सर्व कार्यकर्ते जे 3 वाजेच्या सुमारास मालेगाव महापालिकेत गेले. मात्र संबंधित अधिकारी जे ते बैठकीला जातो असे सांगून निघून गेले. ते पुन्हा आलेच नाही. आणि त्याच काळात सध्या रमजानचा महिना सुरू आहे आणि नमाज पठणाची वेळ देखील झाली होती. त्या नमाज पठणासाठी जर घरी घेतलं असतं तर पद्धतीचं जे काम आहे ते झालं नसतं. म्हणून ह्या ज्या कार्यकर्त्यांचे याच ठिकाणी नमाज पठण केली आणि तसा व्हिडिओ देखील आता समाज माध्यमावर व्हायरल होतोय. ऋतुजा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.